श्रीमद भगवद्गीता हीच ती गीता जी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पहिले गीतेच्या अध्याय 8चा श्लोक नंबर 13. यात म्हटलंय, गीता ज्ञानदाता म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा अनुस्मरण यह प्रयाति त्यजन देहन स याति परमाम गतीम. मां ब्रह्म, मज ब्रह्मच, केवळ हे ओम हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. माझं तर केवळ एक ओम अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत असता य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडून जातो, अर्थात अंतिम समयापर्यंत त्याचं स्मरण करत देह त्यागतो, स याती परमाम गतीम, तो या ओम अक्षराच्या जपाने मिळणारी परमगती, तो या ओम जपाने मिळणाऱ्या परमगतीस प्राप्त होतो. सर्व प्राण्यांचे, हा तर इथून सुरू होतो. याचा अनुवाद 12 आणि 13चा एकत्र केलाय त्यांनी. जो पुरुष ओम ओम या एक अक्षर रूप ब्रह्मला, याने जर अनुवाद चुकीचा करण्याचा ठेकाच घेतला होता. हे एका अक्षर नाही, एक अक्षर मज ब्रह्माचं एक अक्षर स्मरण करताना मज निर्गुण ब्रह्मचं चिंतन करीत शरीर त्यागून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. आता हा इथे काय म्हणू इच्छितोय गीता ज्ञानदाता, की माझं तर एक ओम अक्षर आहे, आणि जो याचं स्मरण करताना शरीर सोडून जाईल, त्या ओमने मिळणारी परमगती ती काय आहे? ते ब्रह्मलोक आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुनरावर्ती आहेत. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये हे स्पष्ट केले. बघा, हा 16वा श्लोक आहे हा. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावर्ती आहेत, पुनरावर्ती आहे. हा स्टार इथे देऊन त्यांनी ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे संसारात यावं लागेल असे, म्हणून पुनरावर्ती म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुन्हा परतून येतात. आता इथे थोडं आणखी दाखवतो. पुण्यात्म्यांनो, आपण पोटासाठी, निर्वाहासाठी 15-16 वर्षे शिकतो, आणि काय मिळतं? 2 दांबड्या. आणि जर भगवान प्रसन्न झाला तर सर्व काही देईल आपल्याला. या आत्मकल्याणाच्या चॅप्टरला आपण क्लोज करून तर ठेवलाय. आणि कोणी स्टार्ट केलं तर हे अज्ञानी जागोजागी बसले ठग, यांना कख माहिती नाही, मूर्ख बनवून ठेवले सर्व विश्वाला. तर दासाची इच्छा आहे की आपण स्वतः समजला तर आपली जडता हटेल, आणि तेव्हा आपण यापासून दूर हटून नकलींपासून, यांनी सत्यानाश केला आपल्या आजापंजांचा आणि सर्वांना भूत बनवलं. कुणी गाढव कुत्र्याच्या युनीत गेले, काळाच्या मुखी देऊन टाकलं. तर हे तत्वज्ञान तुम्ही स्वतः समजून घ्या, आणि मग बघा काय गोष्ट आहे. सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, आपण एज्युकेटेड आहोत. यांना काही शिंग फुटली होती की ते वाचतायत आणि चुकीचं सांगतायत आपल्याला, आणि आम्ही यांना विद्वान समजलो होतो. तर हे समजून घ्यायलाही थोडा वेळ हवा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.